अकोला जिले में कई समस्याएं निर्माण हुई है। इन तमाम समस्याओं के बावजूद अकोला के पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने पिछले 6 महीने से अकोला का एक दौरा तक नहीं किया है। ऐसा आरोप एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने लगाया है। इस बीच मिटकरी ने बच्चू कडू के पालक मंत्री होने की अवधि में उनके काम की सराहना की। सहयोगी पार्टी के विधायक द्वारा सहयोगी पार्टी के पालक मंत्री की आलोचना करने से अब ऐसी चर्चाएं जोर पकड़ रही है कि बीजेपी और एनसीपी के बीच तालमेल ठीक नहीं है। नाही, असं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये 2-3 दिवसांपासून जो पावसाचा हे वाढलेला आहे, त्याच्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. पोलीस भरतीच्या संदर्भातल्या अनेक समस्या आहेत. त्याच्यानंतर जीएमसीवर काल मोर्चे निघाले. पीक विमा संदर्भातले काही मोर्चे निघाले. आज काम बंद आंदोलन काही कर्मचाऱ्यांचं आहे पुणे विभागाच्या. एवढे सारे जिल्ह्याचे प्रश्न असताना एक तर पालकमंत्री महोदय 6 महिन्यापासून जिल्ह्यात उपस्थित राहू शकले नाहीत. त्याची कारणं कदाचित वेगळी असू शकतात. पण साधारणपणे जिल्ह्यातले प्रश्न मांडायचे असतील तर पालकमंत्र्यांना आमदारांनी फोन लावणं हे क्रमप्राप्त असतं. मी काल दिवसभर सातत्यानं रॉयल स्टोनला 3दा फोन केले. रॉयल स्टोन म्हणजे त्यांचं निवासस्थान. त्याच्यानंतर त्यांच्या 4 ते 5 ओएसडींना फोन केले, स्वतः साहेबांना फोन केले त्यांच्या नंबरवर, तर ते कॉल डायव्हर्ट झाले. मला सांगितलं गेलं का संध्याकाळी 9 वाजता साधारणपणे तुम्हाला कॉल साहेब करतील. पण आतापर्यंत तरी साहेबांचा कुठलाही फोन आला नाही. मला असं वाटतं पालकमंत्री म्हणून मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी पूर्ण फोकस जिल्ह्यावर केलं होतं. त्या पद्धतीचं काम अलीकडे काही होताना दिसत नाही. डीपीडीसी ते आता फिजिकल ऑनलाईन कसे उपस्थित राहतात तोही मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे एका आमदाराचा फोन न उचलणे हे काही महायुतीला शोभण्यासारखं नाही. म्हणून माझी खंत मी ट्विटरद्वारे व्यक्त केली आणि जे प्रसार माध्यम आहे, हा जो माझा संविधानिक अधिकार आहे, त्या माध्यमातून मी खंत बोलून दाखवतोय की पालकमंत्री महोदय आमच्या कुठल्याही फोनला, कुठल्याही निवेदनाला गांभीर्यानं घेत नसतील तर मला असं वाटतं हे फार वाईट चित्र आहे, विशेषतः अकोला जिल्ह्याच्या दृष्टीने.